जय भीम, जय शिवराय. मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी, सातारा जिल्हा उपाध्यक्ष. आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातोय. त्या दिनाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या सर्व लोकांना मी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे माझे एक कर्तव्य आहे की या दिनाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलं पाहिजे. का तर मी बघतोय की प्रत्येक मुलगा मोबाईलच्या स्टेटसला संविधान दिनाच्या शुभेच्छा ठेवतोय, परंतु त्याला विचारल्याच्या नंतर त्याला सांगता येत नाही की नक्की संविधान नक्की आहे तरी काय. तर त्याच अनुषंगाने ही व्हिडिओ मी बनवत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलेलं आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण भारतातील लोकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न जो केलेला आहे, या भारतातील स्त्री पुरुषांना समान न्याय देण्याचा जो प्रयत्न केला असेल तर या भारतीय संविधानाच्या माध्यमातून केला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जाते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांविषयी दोन शब्द सांगू इच्छितो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या जात व्यवस्थेने, इथल्या धर्म व्यवस्थेने नाकारलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्याही मोठी विध्वस्त असताना त्यांना वर्गात बसून दिलं नव्हतं, त्यांना तहान लागल्याच्या नंतर पाणी पिऊ दिलं नव्हतं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्पर्शही केला जात नव्हता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावरती परदेशामध्ये शिक्षण घेतलं, बॅरिस्टर झाले, वकील झाले आणि भारतामध्ये आल्याच्या नंतर सामाजिक कार्यामध्ये आपलं जीवन त्यांनी ओतून दिलं. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा विचार करता त्या काळातील राष्ट्रीय नेत्यांना असं वाटू लागलं की आपला भारत स्वतंत्र झालेला आहे आणि हा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्याला जर हा भारत एक संघ ठेवला पाहिजे तर कोणतं तरी अमेरिकेसारखं, फ्रेंचसारखं कोणत्या तरी देशासारखं एक संविधान या ठिकाणी आपल्याला लागू केलं पाहिजे. त्या माध्यमातून आपला देश विस्कळीत होणार नाही, देश विभागला जाणार नाही. त्यामुळे त्यांच्या वारंवार चर्चा होऊ लागल्या, मीटिंग होऊ लागल्या आणि त्या अनुषंगाने संविधान सभेची रचना, संविधान सभा तयार करण्याची घोषणा त्यांनी केली आणि या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सर्वांच्या मध्ये देण्यात आलं. का देण्यात आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून देण्यात आलं नव्हतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाजाप्रती समाजकारण, राजकारण त्यावेळी चालू होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विभूषित होते. याचा अर्थ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 32 डिग्री आणि 4 PhD असे शिक्षण घेतलेले. माझ्या तर मध्ये त्या काळी एकच होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ते कोणावरही अन्याय करणार नाहीत त्यावेळेच्या लोकांना, त्यावेळेच्या प्रस्थापित पक्षातील राष्ट्रीय नेत्यांना वाटत होतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती त्यांनी या संविधान सभेमध्ये केली आणि या संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच करावी असा त्यांच्यापुढे आग्रह घातला. त्याच अनुषंगाने अनेक समित्या स्थापन झाल्या, परंतु मसुदा समिती ही अशी समिती होती ज्या समितीकडे भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी होती. आणि या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली आणि या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी 6 सदस्य देण्यात होते. या सर्वांवर जबाबदारी अशी होती की भारतीय संविधान जे मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार देणारा असावं, जात, धर्म, पंथ कोणताही भेद न करणारा असावं, असं संविधान जर कोण तयार करू शकतं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करू शकतात. म्हणून ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या विद्वत्तेच्या जीवावरती हे भारतीय संविधान या देशाला दिलं. हे संविधान देत असताना अनेक दुरुस्त्या झाल्या. 7,653 घटना दुरुस्त्या केल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देशाला दिलं. हा कालावधी काय खूप कठीण होता. 1082 दिवसाचा कालावधी आणि या कालावधीमध्ये जे सदस्य होते मसुदा समितीचे ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोडून गेले आणि हे सर्व संविधान सभेचे मसुदा समितीचे सदस्य सोडून गेल्याच्यामुळे सर्व जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आली. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हार मानली नाही आणि एकट्याने न हरता न थांबता हे भारतीय संविधान लिहिले आणि 395 कलमांचे हे पुस्तक भारतीय संविधान या नावाने प्रकाशित केले. आणि या पुस्तकांच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला एक नवीन राज्य निर्माण झाले, जे एका छत्राखाली येणार होतं, जे एका नियमाखाली येणार होतं, जे एका विचाराखाली येणार होतं, जे भारत देश हा कोणत्या जातीचा नव्हता, भारत देश हा कोणत्या धर्माचा नव्हता, भारत देश हा कोणत्या पंथाचा नव्हता, भारत देश हा फक्त माणसाचा होता.
जे संविधान सांगतंय की आम्ही भारताचे लोक म्हणजे बाबासाहेबांनी या देशामध्ये फक्त लोकांसाठी लोकांद्वारे स्थापन केलेलं जे शासन आहे त्याला भारतीय संविधान म्हटलं. आणि या संविधानाच्या माध्यमातून जो ब्रिटिश काळामध्ये जो 1947ला ज्यावेळेस आपलं स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर भीती होती त्यावेळेच्या नेत्यांना की आपला भारत देश फुटून जाईल, आपल्या भारत देशाच्या अनेक राज्यांमध्ये विस्कळीत होईल, तर या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 8 सेक्युलर प्रमुख भाषा, 200 बोलीभाषा, 22 राज्यभाषा, 9 धर्म, 3000पेक्षा जास्त अशा जातींना एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे. तर हा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950ला हे भारतीय संविधान लागू झाले. आणि या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला 395 कलमं दिलेली होती त्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला त्यावेळेस माणसानं कसं राहू नये हे सगळं सांगण्यात आलं होतं. त्याला मूलभूत अधिकार म्हटले गेले, मूलभूत कर्तव्य म्हटले गेले. तर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत कर्तव्याच्या माध्यमातून आपण कसं वागलं पाहिजे हे पण सांगण्याचा त्या काळी प्रयत्न झालेला होता. आणि आज जे देश चालतो तो मूलभूत हक्काच्या माध्यमातून चाललेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, शोषण, धार्मिक स्वातंत्र्य असे अनेक स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेले आहेत. त्याच्यामुळे आज आपण एक संघ झालेला आहोत. आज जी स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे चालत आहे. आज जी जाती धर्मामध्ये जो तेढ निर्माण होत होता पहिल्या काळामध्ये, अस्पृश्यता होती, ती संपूर्ण संपलेली आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये लिहिलेले आहे. आज देशाची जी स्त्री जिला विटाळ मानलं जात होतं, ज्या स्त्रीला कधीच पुरुषांप्रमाणे वागणूक दिली जात नव्हती, ती स्त्री आज साध्या गावातली सरपंच, आमदार, खासदार, मुख्यमंत्री नाही तर देशाचे राष्ट्रपती पण आज स्त्री झालेली आहे. त्यामुळे असं सर्वोच्च असं पुस्तक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला दिलं आहे त्याचं नाव आहे भारतीय संविधान. तर सर्व व्हिडिओ बघणाऱ्या नागरिकांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी नुसतं स्टेटस एक दिवसाचं न ठेवता भारतीय संविधान हे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये घेतलं पाहिजे. कारण भारतामध्ये अनेक धर्म आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे धर्म आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार जर कोण देत असेल तर भारतीय संविधानच देत असते. त्याच अनुषंगाने प्रत्येकानं आपल्या देवघरात असे ना, माझं तर मत असं आहे की प्रत्येकानं आपल्या हॉलमध्ये भारतीय संविधानाची प्रत ठेवली पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपली तरुण मुलं ते संविधान वाचतील आणि आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेले अधिकार त्यांना समजतील असं मी अपेक्षा ठेवतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. सर्वांना परत एक सांगतो की संविधान हाच आपला आत्मा आहे. संविधान हाच आपला आत्मा आहे. त्यामुळे संविधान प्रत्येकानं वाचलं पाहिजे. आणि लोकशाही जर कोण वाचवू शकते तर लोकशाही वाचवण्याचा एकच पर्याय मला वाटतो की ते आपलं मतदान आहे. तर आपलं मतदान विकू नका, कारण आपलं मत विकणं म्हणजे आपल्या आई बहिणींची इज्जत लुटण्यासारखं आहे. त्यामुळे मताच्या माध्यमातून जर तुम्ही काही करू शकत नसाल परंतु योग्य व्यक्तीला तुम्ही आपलं मतदान द्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळी राजा जन्माला येत होता, परंतु आता संविधानाच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून, मताच्या माध्यमातून या ठिकाणी राजा आता आईच्या पोटातून नाही तर संविधानाच्या पोटातून जन्माला येतो. म्हणजेच काय की मताच्या माध्यमातून तुम्ही सरपंच होऊ शकता, मताच्या माध्यमातून तुम्ही आमदार होऊ शकता, मताच्या माध्यमातून तुम्ही खासदार होऊ शकता, मताच्या माध्यमातून तुम्ही एखादा राष्ट्रपती करू शकता, प्रधानमंत्री करू शकता, काहीही करू शकता. त्यामुळे मत आपले विकू नका, कारण विकलेला माणूस हा लाचार असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान वाचा. त्यानंतर शेवटचं जाता सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका जातीपुरते नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतामधील सर्व 29 राज्यातील सर्व जाती धर्मांसाठी काम केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब हे फक्त बौद्धांचे नेते नसून बाबासाहेब आंबेडकर हे 29 राज्यातील जनतेचे नेते आहेत एवढं सांगतो. आणि बाबासाहेबांचे एक सुंदर वाक्य सांगतो की ज्या समाजात तुमचा जन्म झालेला आहे त्या समाजाचा उद्धार केल्याशिवाय तुम्ही थांबू नका. तर तो समाज कुठला जात नाही, तो समाज कुठला धर्म नाही, तो समाज म्हणजे स्त्री आणि पुरुष. तर या स्त्री पुरुषांचा उद्धार करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. तर एवढं बोलतो आणि थांबतो आणि भारतीय संविधानाचा विजयचा असो असं बोलतो आणि माझे शब्द थांबवतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.